महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर सातारा, रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील 24 तासात पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, माठमाथा तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांकरिता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि पालघर परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने घाटमाथा आणि डोंगराळ भागात पर्यटनाकरिता जाणाऱ्या पर्यटकांना विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. घाटधुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. पावसासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींवर आम्ही सतत नजर ठेवत आहोत.